रोज रोज पडणारा प्रश्न हाच असतो की रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं, आणि त्यातल्या त्यात थोडंसं हलकं फुलकंसुद्धा हवं आणि पटकनसुद्धा व्हावं आणि त्यानंतर पोटभरीचंसुद्धा असावं. तर मस्त असं डाळ फ्राय प्लस जिरा राईस घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. एकदम हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी टेस्ट येईल त्यासाठी ते जे आहे मी बासमती तांदूळाचा वापर करत आहे. त्यासाठी जे आहे 2 वाटी बासमती तांदूळ घेतले. भरपूर पाणी घालून जे आहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्यामध्ये डस्ट वगैरे असते भरपूर प्रमाणात. तर इथे जे आहे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलं, पाणी जे आहे काढून घेतलं आणि अशा प्रकारे जे आहे त्यामध्ये भरपूर पाणी घालून परत आपण अर्धा तास भिजवून ठेवूया. आता ज्यावेळेस तांदूळ आपण भिजवतो तर त्याची लांबीसुद्धा वाढते आणि तांदूळसुद्धा छान फुगतो. तोपर्यंत तिकडे आपण डाळ फ्रायची तयारी करूया. तर इथे जे आहे अर्धी वाटीला थोडीशी कमी अशी तुरीची डाळ आणि त्याच प्रमाणात मुगाची डाळ घेतली. त्यानंतर जे आहे डाळी स्वच्छ धुवून घेऊया. डाळी ज्या आहे थोड्याशा रगडवून धुवायच्या, कारण अनपॉलिश आणि पॉलिश डाळीमध्ये थोडासा फरक असतो. तर इथे जे आहे डाळ धुवून घेतली. त्यानंतर इथे जे आहे कुकर घेतलं. कुकरमध्ये सर्व डाळी घालून घेतल्या. त्यानंतर 1.5 ग्लास जे आहे ते पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही किती डाळ घेता त्यावर पाणी डिपेंड आहे, पण खूप पाणी घालू नका, कारण डाळ फ्रायमध्ये आहे खूप जास्त पाणी नसतं. तर इथे जे आहे अर्धा चमचा मीठ घातलं, 1 चमचा तेल घातलं आणि पाव चमचा हळद घातली आणि गॅसवरती आहे मस्त अशी एकच शिट्टी घ्यायची. एकच शिट्टीमध्ये छान प्रकारे डाळ शिजून येते. खूप जास्त शिट्ट्या घेतल्या तर डाळीचा गाळसुद्धा होऊ शकतो किंवा मग खूप अशी डाळ जी आहे एकदम स्मॅश होईल. हे बघा, 1 शिट्टी घेतली, लगेच वाफ झाली की लगेच कुकर खोलून घ्यायचं. तर इकडे आपली डाळ तयार आहे. तर चला मस्त डाळ फ्राय बनवूया. तर इथे जे आहे कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1.5 पळी तेल घातलं. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली. आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. जिरेसुद्धा छान तडतडले की त्यामध्ये जो आहे इथे मी लसूण, कांदा, त्यानंतर टोमॅटो आणि हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले किंवा मग तुकडे करून घेतले. त्यानंतर इथे जे आहे लसूण घातला सर्वात अगोदर. त्यानंतर 2 ते 3 मिरच्याचे जे आहेत ह्या प्रकारे तुकडे केले होते ते सुद्धा घातले आणि थोडेसे हलके 1 ते 2 मिनिट रोस्ट केले की लगेच त्यामध्ये कांदा घालून घेऊया. आणि कांदासुद्धा आपल्याला छान प्रकारे 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आहे. इथे जे आहे आपण ज्यावेळेस डाळ फ्राय बनवत आहोत, तर डाळ फ्राय बनवताना ना तुम्ही हवं तर स्किप केला टोमॅटो तरी, पण डाळ फ्रायमध्ये टोमॅटो असतोच, कारण आपण हॉटेलसारखी डाळ फ्राय बनवत आहोत. तर इथे जे आहे कांदा टोमॅटो अवश्य घालावं. तर इथे जे आहे कांदा हलका स्मॅश केलेला आहे. आता यामध्ये जे आहे चिमूटभर हिंगसुद्धा घातलं. हिंगने काय होतं, छान टेस्ट येते आणि पचनासाठी सुद्धा हिंग बेस्ट असतं. तर कांदा थोडा फ्राय झाला की टोमॅटो घालून घेतला. आता इथे जे आहे मी मीठ नाही घातलं, कारण डाळीमध्ये अगोदर आपण मीठ घातलेलं आहे. तुम्ही जर कमी जास्त तिथं प्रमाण केलं मिठाचं तर तुम्ही इथे घालू शकता, फक्त थोडंसं लक्ष ठेवा. तर इथे जे आहे टोमॅटोसुद्धा 2 ते 3 मिनटं मस्त असं फ्राय करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा जो आहे छान असं स्मॅश झालेला आहे. लगेच आपली डाळ घालून घेऊया आणि डाळ घातली की थोडंसं मिक्स करूया. त्यानंतर आता आपल्याला कन्सिस्टन्सी जी आहे मेंटेन करण्यासाठी ते जे आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून तेच जे आहे डाळीचं जे पाणी कुकरला लागलेलं असतं ते सुद्धा घालून घेऊया. म्हणजे काय होतं, आपली कन्सिस्टन्सीसुद्धा मेंटेन होईल. त्यानंतर कुकरमधली एक्स्ट्रा डाळसुद्धा निघून येईल. तर हे बघा, आता तुम्ही म्हणाल डाळ फ्रायचा कलर नाही आला, थांबा, आणखीन तडका द्यायचा बाकी आहे की. तडकासुद्धा देऊया मस्त असा. तर या ठिकाणी जे आहे ते डाळ आपण पलीकडे सरकूया. त्यानंतर इकडे जे आहे पॅन ठेवला, त्यामध्ये 1 पळी जे आहे तेल घातलं आणि 2 ते 3 हिरव्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुकलेल्या. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर किंवा मग बॅडगी मिरची पावडर घाला आणि छान असं फ्राय झाली मिरची की गरम गरम तडका जो आहे गरम गरम डाळीमध्ये घालून घ्या आणि मस्त असं ढवळत घ्या. खूप असं सुद्धा ढवळू नका. आणि थोडीशी डाळ जी आहे पॅनमध्ये घालून सुद्धा मिरचीचा सर्व जो कलर आहे आपल्याला डाळ फ्रायमध्ये काढून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर हे बघा, आला आहे का नाही मस्त असा डाळ फ्रायचा कलर, एकदम हॉटेलसारखा. एकदम सोप्या पद्धतीने डाळ फ्राय जी आहे झटपट तयार झाली. आता डाळ फ्राय तर तयार झाली, त्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता 3 ते 4 जणांसाठी जे आहे मिनिमम व्यवस्थित प्रमाण आहे हे. त्यानंतर तोपर्यंत इकडे आपला तांदूळसुद्धा छान प्रकारे फुगून आलेला आहे. डाळ फ्रायची कन्सिस्टन्सी आणि डाळसुद्धा पाहून घ्या. त्यानंतर इकडे आपला तांदूळसुद्धा अर्धा तास होत आलेला आहे. तर तांदूळसुद्धा छान प्रकारे फुगलेला आहे. त्यानंतर त्याची लांबीसुद्धा वाढलेली आहे. तर इथे जो आहे आपण 2 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच प्रमाणात जे आहे आपण
3.5 वाटी पाणी घेऊया, कारण आपल्याला जो आहे तांदूळ थोड्याच पाण्यामध्ये शिजवायचा आहे, कारण एक्स्ट्राचं पाणी आपण फेकून देतो तांदूळ शिजवलं जिरा राईसचा. तर तसं न करता आपण इथेच प्रमाण व्यवस्थित करूया, म्हणजे जे शिजलेलं पाणी आहे ते वेस्ट जाणार नाही. तर इथे जे आहे 3.5 वाटी पाणी घेतलं, चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा तेल घातलं. तेल घातल्याने काय होतं, तांदूळ जे आहे एकमेकाला चिकटत नाही आणि छान असे मोकळे मोकळे तयार होतात. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, तांदूळातलं एक्स्ट्रा जे पाणी होतं ते काढून घेतलं आणि कोरडे तांदूळ जे आहे आपण या पाण्यामध्ये घालून घेऊया. आता इथे आपण प्रमाणाचं लक्ष ठेवलं ना, तर आपल्याला काय होतं, ज्यावेळेस आपला तांदूळ शिजतो ना, तर त्यातले जे काही कंटेन असतील ते वेस्ट न जावं पाण्यामध्ये, त्यासाठी ते जे आहे पाण्याचं प्रमाण घ्यायचं. ज्यावेळेस 2 वाटी तांदूळ असेल 3.5 वाटी पाणी घ्या, 3 वाटी तांदूळ असेल 5.5 वाटी पाणी घ्या, किंवा मग 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी घ्या. या प्रमाण जे आहे परफेक्ट आहे. इथे झाकण ठेवून लो फ्लेमवर 10 ते 15 मिनटं मस्त होऊ द्यायचं. आणि हे बघा, सर्व पाणी आटलेलं आहे, तांदूळसुद्धा आपलं शिजलेलं आहे आणि अतिशय मोकळा मोकळा असा आपला तांदूळ तयार झालेला आहे ना. आपल्याला तांदूळ जो आहे चाळून घ्यायची गरज पडली नाही, त्यानंतर तांदूळातलं पाणीसुद्धा काढून फेकायची गरज पडली नाही आणि खूप असे भांडेसुद्धा नाही किंवा मग काहीच नाही. एकाच कढईमध्ये मस्त आपला जिरा राईस तयार होईल. आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तर आपल्याला तडका जो आहे एक पॅनमध्ये करून मग आपण तांदूळात तडका घालूया. तांदूळ जे आहे ते 100% शिजवून घ्यायचा. त्यानंतर इकडे गॅसवर पॅन ठेवला, परत 2 चमचे तूप घातलं. आता जिरा राईसचा तडका जो आहे तुपामध्येच असतो. त्यानंतर 1 चमचा जिरे घातले. जिरे छान तडतडले की तमालपत्र, स्टार फूल, मसाला, विलायची, लवंग, मिरे आणि दालचिनीचा तुकडा 2 तुकडे घेतलेले आहे मी. छान असं तूप तापलं, जिरे तडतडले की खडा मसाला घालून घ्यायचा आणि खडा मसाला घातला की लगेच तांदूळावर सोडून द्यायचा. आणि आता मस्त असं मिक्स करत जे आहे आपला तांदूळ छान पद्धतीने एकदम व्यवस्थित असा खालीवर करत सर्व खड्या मसाल्याची चव जी आहे व्यवस्थित तांदूळामध्ये मिक्स झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला खडा मसाल्याचं जे आपला तडका आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि हे बघा, अतिशय लांब लांब असा तांदूळ झालेला आहे. त्यानंतर मोकळे मोकळे झालेले आहे आणि छान असा आपल्या पाणीसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आहे किंवा मग तांदूळसुद्धा कच्चा राहिलेला नाही. तर हे जे प्रमाण आहे अतिशय परफेक्ट आहे आणि याच प्रमाणामध्ये बनवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला पाणीसुद्धा फेकायची गरज पडणार नाही आणि तांदूळसुद्धा छान प्रकारे शिजेल. थोडीशी कोथिंबीर घातली, परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. चला मग सर्वसुद्धा करूया कोणाची वाट न बघता. तर इथे जे आहे मस्त अशी प्लेट घेतली, त्यामध्ये अगोदर मस्त असा जिरा राईस घातला, त्यानंतर डाळ फ्राय घातली आणि सोबतला पापडसुद्धा हवा. तर इथे जे आहे पापड घेतलं, तुम्ही हवं तर लिंबू कांदा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चला मग पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहतील.